ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। राहुरी शहरामध्ये अवैधरित्या मावा आणि सुगंधित तंबाखू तयार करून विक्री करणाऱ्या मावा माफियांवरती पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली आहे आणि तब्बल 3,49,508 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईमुळे आता राहुरी शहरामधील अवैध तंबाखू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार MIDC पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी विशेष पथकासह राहुरी शहरामधील विविध ठिकाणी छापेमारी केली। या कारवाईत अवैधरित्या मावा तयार करणाऱ्या 4 जणांना ताब्यात घेण्यात आले। पहिली कारवाई संजीवनी वसाहत राहुरी खुर्द इथे करण्यात आली। तिथे गणेश मारुती दिवटे हा इसम घरामध्ये अवैधरित्या मावा तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। पोलिसांनी पंचांच्या समक्ष छापा टाकत सुपारी, सुगंधी तंबाखू आणि मावा तयार करण्याचं मशीन असा 84,088 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। दुसरी कारवाई मल्हारवाडी रोडवरील इंगळे इस्टेट परिसरामध्ये करण्यात आली। इथे संदीप सुरेश तागड हा इसम अवैध मावा व्यवसाय करत असल्याचं निष्पन्न झालं। पोलिसांनी छापा टाकून 1,11,120 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। तिसऱ्या कारवाईमध्ये स्टेशन रोड गावठाण परिसरात संदीप उर्फ पप्पू नामदेव शिरसाट आणि अनिकेत भीमराज ठोंबे हे दोघे अवैध मावा निर्मिती करताना आढळून आले। त्यांच्या ताब्यामधनं सुपारी, सुगंधी तंबाखू आणि मशीनसह 1,54,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या तीनही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण 3,49,508 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय आणि यामधनं अवैध तंबाखू व्यवसायाला मोठा हादरा देण्यात आला। या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, सहाय्यक फौजदार राकेश खेडकर, हवालदार नरोटे, अजिनाथ पालवे, शैलेश रोहकले, विशाल थोरात, ज्ञानेश्वर आघाव, दीपक फुंदे तसेच हरदास नवना दहीफळे यांच्या पथकानं केली आहे। राहुरी शहरात परिसरात अवैध मावा आणि सुगंधी तंबाखू विक्रीचं जाळं हे मोठ्या प्रमाणात पसरत आहे। युवकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अशा व्यावसायिकांच्या विरोधामध्ये कठोर कारवाईची मागणी आता नागरिकांमधून केली जाते। मनोज साळवे, C24 तास, राहुरी।